या ठिकाणी आप आणि भाजपामध्ये जबरदस्त लढत, भाजपाची वाटचाल ही आता बहुमताकडे पाहायला मिळते। 50 जागांवरती भाजपा आघाडीवरती आहे। अरविंद केजरीवाल हे पिछाडीवरती चालतायत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये आप आणि भाजपामध्ये काटेकी टक्कर होती, मात्र आता भाजपा आघाडीवरती पाहायला मिळते। 50 जागांवरती भाजपा आता आघाडीवरती आहे। विजयाच्या दिशेने भाजपाची वाटचाल, तर अरविंद केजरीवाल हे 1,500 मतांनी पिछाडीवर आहेत। तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर आघाडी मिळाल्याची माहिती आहे। आपण ही संपूर्ण आकडेवारी आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप, भाजपा आणि कांग्रेस अशी तिहेरी लढत होती। इस वजह से आप देख रहे हैं कि आतिशी मार्लेना हार रही है कालकाजी में और वहां बिडूरी जी जीत रहे हैं। अरविंद केजरीवाल खुद हार रहे हैं और परवेश वर्मा जीत रहे हैं। आप मारवा जी की देखें तो वो जीत रहे हैं और मनीष सिसोदिया हार रहे हैं जंगपुरा में। इतने डिफिकल्ट सीट्स पे भी आप देखेंगे, जैसे बिजवासन में कैलाश गहलोत जीत रहे हैं, कारवाल नगर में कपिल मिश्रा जीत रहे हैं, विश्वास नगर में आप देखें तो ओम प्रकाश शर्मा जीत रहे हैं। और जो आतिशी मार्लेना, केजरीवाल और मनीष सिसोदिया तीनों हार रहे हैं, तो कहीं ना कहीं जनता ने भी तो तय किया है कि वो परिवर्तन चाहते हैं, वो मोदी जी चाहते हैं और नेशनल कैपिटल में वो प्रगति चाहते हैं। तो ये एक वोट प्रगति के लिए है 27 साल बाद। 22 वर्षांनंतर आता दिल्लीत परिवर्तनाची गरज आहे, म्हणून दिल्लीकरांनी आता भाजपाला मतदान केलेलं आहे। भाजपाची वाटचाल ही विजयाच्या दिशेने होताना पाहायला मिळते आणि आता भाजपाकडून आता आपल्या विजयाचा जल्लोष, विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातो। मात्र दुपारपर्यंत ही संपूर्ण आकडेवारी आपल्या समोर येईलच। 9:30 पर्यंतचा आपण जर आकडा पाहिला तर भाजपा 50 जागांवर आघाडी घेताना पाहायला मिळतात, तर आप हे पिछाडीवर आहेत, 19 जागांवर आता आघाडीवर आहेत। तर काँग्रेस या ठिकाणी त्यांना काँग्रेसला एकच जागा आघाडीवरती या ठिकाणी मिळालेली आहे। किंग मेकर होण्याची काँग्रेसची संधी ही हुकलेली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या दिल्ली विधानसभाच्या या निकालाकडे आता आपलं लक्ष आहे। आपण सकाळपासूनच या संपूर्ण आकडेवारीकडे लक्ष ठेवून आहेत। आपल्या लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण आकडेवारी टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। भाजपाची वाटचाल ही विजयाच्या दिशेने आहे। 50 या ठिकाणी आकडा आपण पाहतोय, तर आप 19 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस 1। सध्याची आपण ही 9:30च्या दरम्यानची ही आकडेवारी पाहतोय। अरविंद केजरीवाल मात्र 1,500 मतांनी पिछाडीवर आहेत। दुपारपर्यंत ही संपूर्ण आकडेवारी आपल्या समोर येईल आणि संपूर्ण निकाल हा लागलेला असेल। मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। पोस्टल मतांची मोजणी ही आता सुरू आहे। भाजपाने या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुसंडी मारलेली पाहायला मिळाली। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आप आणि भाजपा यांच्यामध्ये काटेकी टक्कर होती, मात्र आता हा आकडा बदलताना पाहायला मिळतोय। कालांतराने आकडा हा बदलतोय। बनाने में सफल होंगे। हमारे लिए ये प्रश्न बहुत गौण है। दिल्ली में भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता मुख्यमंत्री बनेगा, केंद्रीय नेतृत्व तय करेगा। सर, आम आदमी पार्टी के सभी बड़े चेहरे हार रहे हैं सर, आप क्या कहना चाहेंगे? भ्रष्टाचार करेंगे, चोरी करेंगे तो जनता वैसा ही परिणाम देगी जो जनता को धोखा देने वाले को देना चाहिए। थैंक यू सर। आपवरती घोटाळ्याचा आरोप झाला होता, त्यानंतर अनेक आपचे बडे नेते हे तुरुंगात गेलेले होते। घोटाळ्याची त्यांच्यावरती कारवाई होत होती, भ्रष्टाचाराची कारवाई त्यांच्यावर होत होती आणि आता दिल्लीकरांनी आता मतदान हे भाजपाला केलेलं आहे। परिवर्तनाची भाजपा या ठिकाणी दिल्लीमध्ये गरज असल्याची भाजपाकडून बोललं जात आहे। भाजपाचे कार्यकर्ते आता अगदी उत्साही पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपलीच सत्ता येणार असा दावा त्यांच्याकडून आता केला जातोय। दिल्लीच्या या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। भाजपाने मुसंडी मारली भाजपा के नाम पे मिलता रहा है, वो वोट अरविंद केजरीवाल के भोलेपन पर चला गया था। जब उनकी असली छवि सामने आई तो वो वोट हमारा वापस आ रहा है। आप इलेक्शन को इंचार्ज रहे हैं, क्या लगता है क्या नंबर्स आ सकते हैं, क्या किस नंबर पे आप प्रेडिक्ट करते हैं? देखिए, नंबर को प्रेडिक्ट करना तो कोई बहुत आसान नहीं है, लेकिन इतना जरूर है कि हमारे को 50% से ज़्यादा वोट मिलने जा रहा है। या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक पक्षाकडून आपण पाहतोय दावा केला जातोय आपल्या विजयाचा। मात्र या ठिकाणी आकडेवारी जर पाहिली तर आता आकडेवारीमध्ये वारंवार बदल होताना पाहतोय। दुपारपर्यंत खरं तर आकडा समोर येईल।
आता भाजपा 48 जागांवर आघाडीवर आहे तर आप 21 जागांवर आघाडीवर आहे. आपण ही टीव्ही स्क्रीनवरील ग्राफिक्सच्या माध्यमातून जी काही आकडेवारी आहे ती पाहतोय. तर दुसरीकडे आपण एका कोपऱ्यामध्ये कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर याची दृश्य आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. भाजपाचे कपिल मिश्रा हे आघाडीवर आहेत, तरविंदर सिंह हे सुद्धा आघाडीवर आहेत. मात्र अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या पिछाडीवर आहेत. मनीष सिसोदिया हे आघाडीवर आहेत, मात्र अलका लांबा या पिछाडीवर आहेत. जरी हे चित्र आता सध्याचं असलं तरी मात्र दुपारपर्यंत जे काही संपूर्ण खरं तर चित्र आणि जी काही विजयाची घौडदौड आहे ती ही संपूर्ण समोर येणार आहे. आपण जर पाहिलं तर मतमोजणी केंद्रावरील आपण ही दृश्य पाहतोय. मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा मतदान केंद्राबाहेर वाढवण्यात आलेला आहे. मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी एकूणच 5000 लोकांची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येते. एकूण 70 जागांसाठी या ठिकाणी मतदान 5 फेब्रुवारीला मतदान झालेलं आहे आणि आत्ताची आकडेवारी जर आपण पाहिली तर भाजपा 48 जागांवर तर दिल्लीतील सर्व 70 जागांचे कल हे आता हाती येत आहेत. सर्व मतदारसंघामध्ये कोण आघाडी कोण पिछाडी ही संपूर्ण माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. दिल्लीमध्ये काँग्रेस पराभवाच्या दिशेने आहे तर या ठिकाणी भाजपा विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. काँग्रेसची एका जागेवरच आघाडी आपण सकाळपासून पाहतोय. या ठिकाणी एकही आकडा काँग्रेसचा वाढलेला नाहीये. काँग्रेस या ठिकाणी हरण्याची शक्यता आहे. 70 जागांचे कल हाती. भाजपा 50, आप 19 जागांवर आघाडीवर आहेत. ही आकडेवारी वारंवार बदलत राहणार आहे कारण एकंदरीतच हे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. मात्र आपण जर पाहिली तर या ठिकाणी मतमोजणी ही सुरू आहे आणि ही मतमोजणीतून जी काही आकडेवारी येते ती एक्झॅक्टली आतापर्यंत आपण सांगू शकत नाही. मात्र जी काय आहे ती वरखाली होत राहणार आहे. सध्या आपण पाहिलं तर टीव्ही स्क्रीनवरती 48 जागांवरती भाजपा आघाडीवर आहे. और आपदा से परेशान होने के कारण दिल्ली में जो लोगों ने नर्क झेला है 10 साल, तो मुझे लगता है कि दिल्ली के सम्मानित नागरिक पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टी को देंगे और जो देश में विकास हुआ है उस विकास को देखते हुए दिल्ली में भी विकास होना चाहिए, इस मानसिकता को लेकर लोग त्रस्त हैं. पानी एक बूंद बढ़ाया नहीं गया, वो 950 MGD पानी 1300 MGD चाहिए दिल्ली में. तो दिल्ली के लोगों ने इस बारी बदलाव का मूड रखा है और जो राष्ट्र के अंदर मोदी साहब ने विकास किया पूरे देश में, दिल्ली भी उसी दिशा में चले कि दिल्ली का विकास हो. इसलिए भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी दिल्ली में. भारतीय जनता पार्टी जीतेगी. कुछ शीला जी के द्वारा सीटों का जो डिलिमिटेशन किसी जमाने में कांग्रेस के द्वारा किया गया, जिससे खुद ही अपनी वो हिट विकेट शीला दीक्षित जी हुई थी, इस प्रकार की कॉन्स्पिरेसी करके कि सीटों को इस तरह से बनाया गया. एक वर्ग है जो वर्ग भारतीय जनता पार्टी को वोट कास्ट करने में परहेज करता है, उनको धीरे धीरे जोड़ जाड़ के ऐसा करने का प्रयास शीला जी ने किया था. उस डेमोग्राफी के कारण केजरीवाल 2 बार चुनाव इसलिए जीत गए कि मुफ्त की रेवड़ी बांटनी और झूठे वायदे करने. अब 10 साल में केजरीवाल जी एक्सपोज हो गए कि वो केवल झूठे वायदे करते हैं, कर कुछ सकते नहीं है. देखो, ये कालका जी की जनता का डेवलपमेंट को लेकर अगर उनको चाहिए डेवलपमेंट होगा तो स्वाभाविक है आतिशी की वो विदाई करेंगे. वो मैं कोई किसी को लीड देने वाला नहीं हूँ. ये कोई रेसलिंग नहीं है, ये कोई कंपटीशन टेस्ट दे के हम आगे नहीं बढ़ रहे हैं. ये जनता के आशीर्वाद का है. कालका जी की जनता आशीर्वाद अगर देगी तो स्वाभाविक है आतिशी को लौटना पड़ेगा, क्योंकि आतिशी ने पिछले 5 साल में क्षेत्र में केजरीवाल जी ने दिल्ली में कुछ कराया नहीं है. और अगर इन परिस्थितियों में भी केजरीवाल को लोग अगर वोट देते हैं तो वो वर्ग जो देश में विकास, देश की तरक्की चाहता है, तो वो लोग वास्तव में इस बात को लेकर व्यथित होगा. लेकिन मेरा 100% मानना है कि इस बारी आपदा जा रही है और भाजपा आ रही है दिल्ली के विकास को लेकर. बीजेपी के मुख्यमंत्री के चेहरा आप होंगे? ये बेकार की बातें करने का लाभ नहीं है. हम सेवा के काम करने के लिए राजनीति में हैं. न तो केजरीवाल हमारे बारे में तय करेगा, न कोई और तय करेगा. हमारा पार्टी नेतृत्व है और हम किस व्यक्ति का कहाँ उपयोग होता है उस हिसाब से राष्ट्र के निर्माण में कौन कहाँ बढ़िया काम कर सकता है. हम जैसे पहले 3 बार विधायक रहे थे तब कौन से तब विकास सेवा की, 2 बार सांसद रहे हैं. हम राष्ट्र के विकास के लिए, क्षेत्र के विकास के लिए, लोगों की सेवा के लिए राजनीति में हैं. मोदी साहब के 11 साल का टेन्योर और गुजरात का 12 साल का टेन्योर देख लिए. सेवा सेवा मोदी साहब ने सेवा की है. हम एक ऐसी विचारधारा के लोग हैं, सेवा करने के लिए राजनीति में हैं, मुख्यमंत्री मंत्री बनने के लिए राजनीति में नहीं है. सर, बार बार आम आदमी पार्टी ये कहती है कि
सेवा करण्यासाठी आपण राजकारणात आहोत असं आता भाजपाकडून बोललं जात आहे. तर आपवरती सुद्धा टीका केली जाते. आपमध्ये आता अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, सुटका झाली. 10 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही, फक्त आश्वासनं दिलेली आहेत. मात्र आता मोदी सरकारकडून आपण सर्व कामं हे करणार आहेत, विकास कामं करणार आहोत असं भाजपाकडून बोललं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.